नमस्कार मित्रांनो, मी ऋतुक तांबळी स्वागत करतो माझ्या धमाकेदार नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, बरेच महिन्यानंतर मी आज ब्लॉगिंगला सुरुवात केली। ही ब्लॉगिंगची सुरुवात पण केलेली आहे मी, कुठे केले ते दाखवतो। परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे की बरेच जणांनी मला बोलले की तू मंदिराचे दाखवतो, इकडचे दाखवतो, जरा असं वेगवेगळं काहीतरी दाखव ना। बोलो ठीक आहे, तुमच्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत अलिबाग वर्सोवा बीच येथे। परंतु त्याच्या अगोदर वाटेत जाताना आपल्याला लागतो श्री केळंबा देवीचं मंदिर। तर आपण पहिले केळंबा देवीचं दर्शन घेणार आणि मग जाणार। तर मग आता पहिले आलेलो आहोत आपण केळंबा देवीच्या मंदिरामध्ये। आता तिथं दर्शन घेतलं आहे, आता आपण निघणार आहोत वर्सोवा बीच येथे। केलीची नाही तर त्या लाकड पहिले वरलांचा म्हातारा आता लाकडाकडे वाढली राहण्यास होता नाही हो। तर आला तोरा तर देवी बोलली मी आहे घालू तो माय लागत। तर मग सांगायला गेला गावकरी मग आलं पहिले वारलांचं आलं ना। मग ते देवी अशीच पाशाने यायची, मग पाशाने तो मग हळूहळू असं देऊळ बांधला, असंच खांब लाकडी खांब होतं आणि मातीचा पाया होता। तर ते बांधला असंच होतं। हळूहळू हळूहळू तिकार मोठा झाला आता देऊळ। हां, हळूहळू कसला झाला आमच्या गावकीने बांधला देऊळ हो। असं म्हणजे महिना वसूल करून बारीकसा देऊळ बांधला। हळूहळू हळूहळू तिची कमाई ना आता मग ते गावकीची वसुली पण आमची असते। हो हो बरोबर। नवरात्रीला भरपूर गर्दी असते, गाडी ठेवायला पण जागा नसते, नाही का नाही चिकन असते। हळूहळू मग आधी आम्ही वसुली करून बांधलं, मग आता ती कशी पावते नाही पावते। हां पावते, लोकांची हां पावते, मग लोक सगळी तिला भाजतात। हो आमच्या गावात सगळ्यांना भाजते, हकला उभी राहते। हां चांगली आहे हो देवी आमची, आमचं गावकरी पण चांगलं आहे। देवी शिवाय साथ नाही माझी, देवी कुठे गेली तरी देवीला हाक मारल्याशिवाय जायचं नाही पुढं हो असं। ही आहे केळंबा देवी विषयीची माहिती। थोडके मडके गाणे होत नाही, पण आजीबाबांनी सांगितले आपल्याला। मित्रांनो, मागच्या वेळेस मी एक ब्लॉग बोललेला होता केळंबा देवीवरचा, पण तो कसा वाचून बोललेलो। परंतु आज कसे आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, इथलेच गावले आहेत आजी आजोबा करुशे गावचे, तर त्यांच्याकडून माहिती ऐकण्यात ती जी वेगळी मजा असते ना ती वेगळीच असते। त्यामुळे मी त्यांना थोडी रिक्वेस्ट केली, त्यांनी पण रिक्वेस्टच्या मान करून त्यांनी पण थोडीफार माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। आपण पोचलेलो आहोत आता बीचवरती। बघा, मला बघायचं होतं ना, हे बघा पासून 62 किलोमीटरवरती आपल्याला आहे लागतो तो म्हणजे वर्सोली बीच। मागा आवाज कमी येत असेल कारण की मागं गाड्याचा आवाज भरपूर आहे, मग समजून घ्या। कंटिन्यू जर आपण आलो तर जास्तीत जास्त 2 तासापर्यंत पोचतो, पण आपण कसं जरा थांबत आलो ना, त्यामुळे थोडा टाइम लागला यायला। जेव्हा भरते ते तेव्हा इथं पण उभं राहायला जागा नसते। आता कसं सध्या पाणी जरा कमी आहे, त्यामुळे इथपर्यंत तरी आलोय। समुद्राला भरती नाहीये त्यामुळे पाणी कुठपर्यंत गेले ते बघा।
आता इथं पण पाय ठेवायला जागा नसते. प्लॅनिंग वगैरे करून आलो नव्हतो, असंच अचानक दादा आला, तो चल जाऊ अलिबागला. याचा प्लॅनिंग नव्हता पण बोलू जाऊ दे, आलो अलिबागला. पण ठीक आहे चालेल, तुमची इच्छा होती कुठेतरी काहीतरी वेगळं दाखवायचं, त्यामुळं आलो काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी. मला काय एवढं माहिती नाही बीचबद्दल, पण तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हा जो समोर किल्ला आहे याचं नाव मला आता माहिती नाही, का प्रोनाऊन्स करता नाही येत. पण जर तुम्हाला जर माहिती असेल या किल्ल्याचं नाव काय आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किल्ल्याचं नाव काय आहे. मागच्या वेळेस आम्ही आलेलो, गेल्या वर्षी 31च्या दिवशी आलेलो, तेव्हा आम्ही गेलेलो काशीद बीचला. तेव्हा काय मी एवढा ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो, त्यामुळे तिथं काय ब्लॉगिंग केलं नाही. पण पहिल्यांदाच ही माझी बीचवरची फर्स्ट व्हिडिओ आहे. मित्रांनो फुल बाईकचा आवाज येतोय, त्यामुळे व्हिडिओ पण करायला भेटत नाही. संध्याकाळचा टाईम झाले, आम्ही निघालेलो ॲक्च्युली लवकर 3 वाजताच निघालेलो, पण येता येता थोडा जरा थांबलो. तुम्हाला माहिती आहे कुठं अशी तिथं सनसेट दिसत होता, पण आता सनसेट गेलेला आहे, त्यामुळे बरं झालं लवकर आलो आम्ही. हा गाड्यांचा आवाज काय बोलत, फुल गाड्यांचा आवाज पण फुल आहे, त्यामुळे काय सांगू ब्लॉगिंग करायला पण थोडा प्रॉब्लेम होतोय. तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेलो आहे बीचवरती, पण तुम्ही पण येऊ शकता. जास्त नाही 2 तास तर लागतात यायला. पनवेलवरून काय जास्त लांब नाही आपल्याला. पनवेलकर त्यांना तर माहितीच असेल काय जास्त टाईम नाही लागत अलिबागला यायला. अलिबागपासून काय 5 मिनिटात पोचलो आम्ही, त्यामुळे जास्त टाईम भेटत नाही फिराबिरा यायला. तरी पण तुमच्यासाठी मी येणार बीचवरती नाही कुठं पण असे नवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येणार. तर खरंच तुम्ही सपोर्ट कराल तर अजून तुमच्यासाठी चांगले नवीन ब्लॉग मी आणत राहील. सांगायला गेलं तर आमचा प्लॅनिंग नव्हता, अचानक झाला. नाहीतर तुम्हाला अजून काहीतरी वेगवेगळा करून दाखवलं असतं इथं. कारण की जरा ॲक्टिव्हिटीज करायला पण भरपूर आहेत इथं. घोडा सवारी आहे, उंट सवारी आहे, तर भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. पण इथं पोरं एकदम जिमलमध्ये ती लाईट असते ना, त्याला मोबाईल वगैरे लावून गोल फिरते, ते करतात. तिथं जाऊ नाही शकत, कारण की तिथे गेलो तर कॉपीराईट येईल, त्यामुळे तिथं व्हिडिओ पण बनवता येत नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. असं अचानक कधी प्लॅन आला असता ना तर खरंच आलो असं चांगले व्हिडिओ बनवायला. ठीक आहे, असं तुम्ही समजून घ्या. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.